सुरू करायचं सर. हो चालेल चालेल. हो. नमस्कार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सिद्धिविनायकाय नमः. आपल्या सर्वांचं स्वागत. मी धनंजय पळसुले अजरामर दिगंत कीर्ती व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. समस्त ज्योतिषप्रेमी आणि ज्योतिष अभ्यासकांसाठी ज्ञानाची पर्वणी म्हणून ओळखली जाणारी ही अजरामर दिगंत कीर्ती व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेच्या चौथ्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला आनंद होत आहे. या व्याख्यानमालेमध्ये ज्या 4 संस्था आम्ही चौघांनी मिळून हे संयुक्तिक विद्यमाने करत आहोत. फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे, प्रथमेश ज्योतिष संस्था ठाणे, श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि गजानन ज्योतिषालय, आमच्या चौघांच्या विद्यमाने व्याख्यानमाला आयोजित केली जाते. साधारणपणे ज्योतिषशास्त्र, अध्यात्म आणि आयुर्वेद या 3 मुख्य विषयांवर आधारित व्याख्यानं असतात. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एखादा संयुक्तिक दिवस पाहून आपण ते व्याख्यान आयोजित करतो. मी प्रास्ताविकाला जास्त वेळ घेणार नाहीये, मूळ मुद्द्याकडे येतो. आजचं आपलं व्याख्यान जे आहे त्या व्याख्यानासाठी आपल्याला अत्यंत सुप्रसिद्ध मान्यवर असे ज्योतिर्विद लाभलेले आहे. त्यांचा जो विषय आहे आजचा, त्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या स्वतःचा त्या विषयाशी ओढ असणारा एक चाहत वर्ग आहे. आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत श्री सिद्धेश्वर माराटकर सर. त्यांचा स्वतःचा वेदिनीय ज्योतिष या विषयावर अभ्यास आहे आणि आजचा आपल्या व्याख्यानाचा विषयही तोच आहे, मेदिनीय ज्योतिष एक अभ्यास. सर नमस्कार. नमस्कार. तर आता व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी सरांचा एक थोडक्यात परिचय करून देतो. सरांचा जन्म 5 डिसेंबर 1963 रोजी झाला. 1994 साली त्यांनी ज्योतिषशास्त्री पदवीही घेतली. ज्योतिष विषयक 8 पुस्तकांचे त्यांच्याकडनं लेखन प्रकाशन झालेले आहे. अनेक वर्तमानपत्रांमधून आणि मासिकांमधून त्यांनी ज्योतिष विषयक व्याख्याने केलेले आहे, लेखन केलेले आहे. त्याचबरोबर विविध प्रकार ज्योतिष अधिवेशनांमध्ये त्यांनी आपली व्याख्यानं, आपली मतं मांडलेली आहेत. तसंच लोकसभा, विधानसभा निवडणुका, क्रिकेट मॅचेस किंवा वर्ल्ड कप, पर्जन्यमान या विषयावरचा त्यांचा मेदिनीय शास्त्रावरचा अभ्यास अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि शिकण्यासारखा आहे. वर्ष 2001 मध्ये सरांना स्वर्गीय शाहू मोडक पुरस्कार मिळाला. त्याचबरोबरीने 2006 मध्ये महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेले ज्योतिष अधिवेशन सरांनी यशस्वीपणे नियोजन करून दाखवलं. त्यांना अनेक विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील हे ज्योतिष वर्तवणारे ते एकमेव ज्योतिर्विद होते. विविध प्रकाराने ज्योतिष सल्ला आणि ज्योतिष शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. आणि अलीकडेच वर्ष 2023 मध्ये महाराष्ट्रातील समस्त ज्योतिषशास्त्र अभ्यासकांसाठी मानाचा असा मंदाश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. तर आता आपण सरांचं व्याख्यान, त्याचा आनंद घेऊया. सरांचा विषय आहे मेदिनीय ज्योतिष एक अभ्यास. सर आता तुम्ही चार्ज घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माझे परम मित्र विजयजी जकारदार यांना मी नमस्कार करतो. आजच्या ज्या काही संस्था आपल्याशी संलग्न आहेत आणि पळसुले सर त्यांना मी धन्यवाद देतो की आज आपण या व्यासपीठावरती मला बोलण्याची संधी दिली. त्याचा हा जो विषय आहे वेदिनीय ज्योतिष, हा तसा अनेकांचा एक सामाजिक आणि सामूहिक घटनांच्या दृष्टीने एक आकर्षण निर्माण करणारा विषय आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक ज्योतिषशास्त्रामध्ये आपण 3 विभागामध्ये शास्त्राचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये सिद्धांत, संहिता आणि होरा
अशा 3 विभागामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जातो. तर सिद्धांत या विभागामध्ये आपण ग्रह गणित, ग्रहांची गती यांचा आपण त्या ठिकाणी विचार करत असतो. तर संहितामध्ये मुहूर्तशास्त्र आणि मेदिनी ज्योतिषशास्त्र यांचा विचार केला जातो. तर होरा विभागामध्ये एक व्यक्तिगत ज्योतिषाचा विचार हा आपण त्या ठिकाणी करत असतो. तर ह्या शाखेकडं खूप कमी लोक वळण्याचं कारण आहे की त्याच्यावरती ठोस असं एक अभ्यासक्रम म्हणा किंवा एक ग्रंथसंपदा अशी आपल्याला कुठे दिसत नाहीये. त्यानंतर मतमतांतर भरपूर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही ज्या वेळेला ज्योतिष शिक्षण घेत होतो त्या वेळेचा जो काळ होता हा या शाखेमध्ये S.K. केळकर, मदा भट आणि त्यांच्या बरोबरीने अजंता जैन, इंदुमती पंडित असे काही लोकांचा त्या ठिकाणी या शाखेमध्ये वावर होता आणि त्यांचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी ह्या विषयाकडे आम्ही वळालो. तर तिथं प्रत्येकाचं एक ज्योतिष सांगण्याची म्हणा किंवा त्याला जे काही त्या ठिकाणी आधार घ्यायचा हा वेगवेगळ्या पद्धती असायच्या. त्याच्यामध्ये अगदीच उदाहरण दिलं तर भारताची रास कुठली किंवा भारताची पत्रिका कुठली याच्यावरती तिघांचे वेगळी मतं होती. म्हणजे S.K. केळकर मकर लग्नाची पत्रिका मांडून भारतीय देशाचा विचार केला जातो. तर अजंता जैन कन्या लग्नाची पत्रिका मांडून विचार करायचे. तर आपले मदा भट गुरुवर्य हे 15 ऑगस्टची स्वातंत्र्य कुंडली वृषभ लग्नाची मांडून ते भारताचा विचार करायचे. तर असा एक त्या ठिकाणी गोष्टी असल्यामुळे एक अतिशय संभ्रम निर्माण करणारा असा तो विषय आहे. त्यामुळे आपण याच्यावरती ठोस असं त्या ठिकाणी कुठे आपल्याला नियम म्हणा किंवा काही त्या ठिकाणी बऱ्यापैकी ग्रंथसंपदा न दिसल्यामुळं हा व्यक्तिगत शेवटी अभ्यासाचा एक विषय होतो आणि मग आपल्या अनुभवानुसार आपण त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी अभ्यास पुढे नेत असतो. म्हणून असा जो विषय की एक अभ्यास याचा अर्थ काय की याचा अभ्यास त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. मी आपण त्या ठिकाणी जो काही एक आपल्याला अनुभव येतो आणि त्या अनुभवाच्या मागं त्या ठिकाणी आपण 4 गोष्टी ठेवलेल्या असतात. म्हणजे आज जकादार सरांचा जो काही संशोधनाचा एक अभ्यास आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींना त्या ठिकाणी समोर ठेवून एक संशोधनात्मक त्या ठिकाणी नियम तयार करणं हे आपल्याला अनेक पत्रिका अभ्यासल्यानंतर अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर ते साध्य होतं. तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी मी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळताना दिसतं. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला देशांच्या पत्रिका कशा मांडायच्या, देशांच्या राशी काय असतात, त्यानंतर त्याच्यासाठी आणखीन काही विचार प्रिडिक्शनसाठी अजून काय आपल्याला वापरता येईल का याचा विचार जर केला तर एक आपण संवत्सर कुंडलीचा विचार करतो. म्हणजे एक संवत्सर फल आपल्याला माहिती आहे. आपल्याला आपण जेव्हा पंचांग वापरतो तर त्याच्यामध्ये संवत्सर फल हे आपण त्या ठिकाणी बघत असतो. तर त्याच्यातलं मग संवत्सर फलाच्या वेळेला ज्या दिवशी एक नवीन वर्षाची सुरुवात होते तर त्या दिवसापासून त्या ठिकाणी होणारे संक्रमण आणि रवीचा राशी प्रवेश याच्यावरून त्या ठिकाणी बऱ्यापैकी वर्षभराचं त्या ठिकाणी फळ सांगितलं जातं. पण बहुतेक संवत्सर फळामध्ये पर्जन्याचा विचार प्रामुख्याने होतो किंवा त्या जोडीला एकूणच राजा कोण आहे, मंत्री कोण आहे, इतर त्या ठिकाणी सेनापती कोण आहे याचा विचार करून त्या ठिकाणी आपण वर्ष कसं जाईल याचा आपण आधार घेत असतो. दुसरा एक प्रकार याच्यामध्ये असतो तो म्हणजे आपण संक्रमण कुंडली. तर संक्रमण आपण 12 राशींच्या संक्रमण कुंडली आपण बघत नाही. तर संक्रमण कुंडली याचा आपण सूर्य संक्रमणाचा विचार करतो. संक्रमण म्हणजे काय, राशी प्रवेश. तर सूर्याचं चर संक्रमण जास्ती महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये चर संक्रमणामध्ये आपल्याला माहिती आहे की मेष संक्रमण, कर्क संक्रमण, तूळ संक्रमण आणि मकर संक्रमण अशी 4 चर संक्रमण जे आहेत याचा आधार घेऊन त्या ठिकाणी आपल्याला फलादेश वर्तवता येतो. मग याची वेळ आपल्याला पंचांग दिलेली असते की बा सूर्य मेष राशीमध्ये किती वाजता किती तारखेला जातो. जनरली 14-15 एप्रिलला सूर्य मेष राशीमध्ये जातो. तसं त्या ठिकाणी कर्क संक्रमण साधारण 15 जुलैच्या आसपास होतं. तसं त्या ठिकाणी 14-15 ऑक्टोबरला तूळ संक्रमण होतं आणि जानेवारीमध्ये 15 तारखेच्या मकर संक्रमण होतं. तर असे आपण 4 संक्रमण वर्षातल्या मांडून वर्ष कसं जाईल
याचा विचार आपण करत असतो. त्याच्यानंतर आणखीन सूक्ष्म आपण जर बघायला गेलो तर पौर्णिमांचा आणि अमांत पत्रिकेचा विचार त्या ठिकाणी करता येतो. तिथं मग दर महिन्यात होणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्या पत्रिका याचा त्या ठिकाणी आधार घेऊन आपण त्या महिन्याचं प्रिडिक्शन आपण करू शकतो. मग याच्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येची वेळ आपल्याला दिलेली असते पंचांगामध्ये, आणि त्याच्यावरून आपण पुढचा महिना कसा जाईल, पुढील महिन्याचा फलादेश हा आपण त्या ठिकाणी बघत असतो. तर ह्या पत्रिकेचा आता हा एक विषय झाला. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रकार असतो तो म्हणजे ग्रहणाची पत्रिका. आता ग्रहणाची पत्रिका वेगळी नसते, पण आपल्याला माहिती आहे की ग्रहण साधारण एका राशीमध्ये 1.5 वर्षाचं ग्रहण असतं. म्हणजे राहू केतू म्हणजेच ग्रहण बिंदू. तर राहू केतूचा प्रवेश हा एका राशीमध्ये भ्रमण हे 1.5 वर्षाचं असतं. सध्या आपल्याला माहिती आहे की सिंह आणि कुंभ ह्या 2 राशीमध्ये ग्रहण चालू आहेत. प्रत्येक वर्षामध्ये साधारण एक 6 ते 7 ग्रहण होण्याची शक्यता असते. कधी कधी लागोपाठ 2-3 ग्रहण होतात. मी जनरली सूर्य आणि चंद्रग्रहण लागोपाठ होण्याची शक्यता असते एका महिन्यामध्ये. असे एक वर्षातून 6-7 ग्रहणाचा त्या ठिकाणी आपल्याला विचार होतो. पण ग्रहणाचा पत्रिका ही वेगळी नसून कुठल्या तरी अमावस्येला किंवा पौर्णिमेलाच ग्रहण होणार. या अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं, तर ते दर पौर्णिमा आणि अमावस्येला न होता ज्याला राहू केतूशी रविचंद्राची युती होती, असं त्या ठिकाणी वर्षातून एक 2 वेळा कमीत कमी अशी ग्रहण होण्याची शक्यता असते. तर ग्रहण बिंदू हा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये ज्या बिंदूवरती ग्रहण होतं आणि त्याचा परिणाम हा आपण त्या ठिकाणी बघत असतो. तर ग्रहणाचा जो काही त्या ठिकाणी परिणाम आहे याचा कालावधी साधारण एक ग्रहणाचा परिणाम दुसऱ्या ग्रहणापर्यंत राहतो असं सांगितलं जातं. आपण आधी चरसंक्रमणाचा परिणाम 3 महिन्याचा सांगितलाय, एक संक्रमणापासून दुसऱ्या संक्रमणापर्यंत. पौर्णिमा आणि अमावस्येचा परिणाम एक पौर्णिमा ते दुसरा पौर्णिमा किंवा अमावस्या ते अमावस्या असं 1 महिन्याचा सांगितलाय. तसं ग्रहणाचा परिणाम मात्र 6 महिने राहू शकतो. म्हणजे एका ग्रहणाचा परिणाम पुढच्या ग्रहणापर्यंत त्या ठिकाणी मानला जातो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पहिला बेस त्या ठिकाणी प्रिडिक्शनसाठी महत्वाचा आहे. आलं लक्षात? याच्यामध्ये आणखीन याच्यामध्ये अभ्यास करताना आपल्याला मग पूर्वीच्या काळी मेदिनी ज्योतिष म्हणलं की सायन पद्धतीने आपल्याला विचार केलेला आढळतो. जे आधीचे जे काही त्या ठिकाणी जे काही जुने ग्रंथ आहेत किंवा काही गोष्टी हे आपल्याला सायनवरनं निर्णयाला खूप वेळ जातो. अजून पण काही लोक हट्टाने मेदिनी म्हणजे सायनच बघायचं असं त्या ठिकाणी असतं. पण ठीक आहे, मी सध्या माझं जो प्रॅक्टिस आहे मी त्या ठिकाणी निरन पद्धतीनेच त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्याला नेहमीप्रमाणे ही पत्रिका बघायची असते. जसे की त्या ठिकाणी कुठलीही पत्रिका बघताना केंद्रस्थानं बलवान असतात, केंद्रातले ग्रह जास्तीत जोरकस फल देण्याची शक्यता असते, किंवा मग त्या पत्रिकेमध्ये होणारे मोठे ग्रहयोग, हे मोठ्या ग्रहांचे योग हे आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायला पाहिजे. विशेष करून रविचंद्राशी होणारे ग्रहयोग हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला पाहिजे. आणि मग त्या ग्रहयोगाचा परिणाम हा त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या गुणधर्मानुसार बघायला मिळतो. ग्रहांची वक्री किंवा मार्गीय अवस्था सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ह्यामध्ये विचारात घ्यावी लागते. तर इथं तुम्हाला ज्यावेळेला त्या ठिकाणी आपण पत्रिका मांडणं हा एक विषय झाला. मग त्या पत्रिकेचं जसं आपण व्यक्तिगत पत्रिकेमध्ये प्रत्येक स्थानावरनं काय बघतो आणि प्रत्येक ग्रहांवरनं काय त्याची कारकत्व आहेत याचा विचार त्या ठिकाणी आपण करत असतो. तर तसं त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रत्येक स्थानामध्ये काही विशिष्ट त्या ठिकाणी परिणाम दिलेले आहेत. जसं की आता आपण त्या ठिकाणी जर स्क्रीनवरती बघितलं तर प्रथम स्थानामध्ये प्रजा, देशाचं आरोग्य, लोकसंख्या, लोकांची मानसिकता आणि तुमचं त्या ठिकाणी गृह खातं, आणि याच्यामध्ये जनन संख्या म्हणजे इथं त्या ठिकाणी जन्मसंख्या ही आपण पहिल्या स्थानावर बघितली जाते. विशेष करून लोकांची मानसिकता, लोकांचा मूड कसा आहे हे तुम्हाला पहिल्या स्थानातील ग्रह राशीवरनं बघायला मिळतं. आपण दुसऱ्या स्थानाकडे आलो तर त्या ठिकाणी देशाची आर्थिक स्थिती, कुटुंब व्यवस्था, गुंतवणूक, बँका, शेअर मार्केट किंवा त्या ठिकाणी एकूण देशाचं त्या ठिकाणी आर्थिक स्तर हा तुम्हाला दुसऱ्या स्थानावर बघायला मिळेल. आपण तिसऱ्या स्थानाकडे आलो तर दळणवळणाची साधनं, पत्रव्यवहार, नंतर खेळाडू, कलाकार यांचा विचार किंवा लेखक, साहित्यिक यांचा विचार आपण इथं करतो. प्रसिद्धी माध्यम किंवा प्रसार माध्यमाचा विचार आपल्याला तिसऱ्या स्थानावरून करता येतो. आपण चतुर्थ स्थानाकडे आलो तर त्या ठिकाणी हवामान, पर्जन्य, देशातील त्या ठिकाणी पाण्याचा साठा, धरणाचा पाण्याचा साठा किंवा त्या ठिकाणी पाणी पुरवठा,
रस्ते वाहन एकूण त्या ठिकाणी विशेष करून विरोधी पक्षाचा विचार चतुर्थ स्थानावर केला जातो. नंतर आपण पंचम स्थानाकडे आलो तर त्या ठिकाणी शाळा, कॉलेज, विद्यार्थी, लहान मुलं, शेअर मार्केट, रेस, सट्रा, जुगार या संदर्भातली काही घटना, त्यानंतर त्या ठिकाणी मनोरंजन, कला या दृष्टीने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खेळ आणि स्पर्धा याचा विचार सुद्धा पंचम स्थानावर करण्याची पद्धत आहे. 6व्या स्थानाकडे जर आलो तर त्या ठिकाणी देशाचे शत्रू, देशातील त्या ठिकाणी एकूण नोकर चाकर किंवा नोकर वर्ग, त्या जोडीला पोलीस मिलिटरीचा विचार सुद्धा आपल्याला इथं करायचा आणि त्याच्या विरोधात एक गुन्हेगारांचा किंवा अतिरेक्यांचा विचार सुद्धा आपल्याला इथं करता येतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठे त्या ठिकाणी हॉटेल्स. तिकडे बोलू नको, मी हे करत माझं व्याख्यान तुझं. काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, जरा माईक बंद ठेवा कृपया सगळ्यांनी. फक्त सरांचा माईक चालू राहू दे. तर 6व्या स्थानावर ना एक हॉटेल्स किंवा त्या ठिकाणी धान्याचे साठा याचा पण विचार त्या ठिकाणी आपण 6व्या स्थानावर करतो. सप्तम स्थानाकडे जर आलो तर त्याच्यामध्ये परराष्ट्राशी संबंध असणारे संबंध, मोठे असणारे व्यवहार किंवा करार किंवा व्यापार हा आपल्याला सप्तम स्थानावर बघता येतो. युद्धाची परिस्थिती आपण प्रतिस्पर्धी हा त्या उघड शत्रू आपण या ठिकाणी सप्तम स्थानावर बघतो. त्या जोडीला विवाह संस्था, घटस्फोटाचं प्रमाण, नंतर त्या ठिकाणी एक्सचेंज मनी म्हणजे त्या ठिकाणी एक परदेशी जो काही चलन आहे त्याच्या संदर्भात विचार आपण इथे केला जातो. नंतर त्या ठिकाणी मोठे करार आणि कायद्याशी संबंधित असणाऱ्या घटना याचा विचार आपल्याला सप्तम स्थानामध्ये करता येतो. अष्टम स्थानाकडे झालं तर त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, खनिज, मृत्यूचं प्रमाण, सुप्रीम कोर्ट, नंतर त्या ठिकाणी भूगर्भातील संपत्ती, गुप्तहेर खाते आपल्याला अष्टम स्थानामध्ये बघायला पाहिजे. नंतर आपण 9व्या स्थानाकडे आलो तर त्या ठिकाणी महाविद्यालय, धार्मिक स्थळ, सरन्यायाधीश, शिक्षक, प्रोफेसर, सल्लागार, नंतर विमान संस्था ह्या तुम्हाला 9व्या स्थानामध्ये बघायला पाहिजे. नंतर संशोधनाचा विचार आपण 9व्या स्थानामध्ये करतो. नंतर त्या ठिकाणी प्रसिद्ध व्यक्ती किंवा प्रमुख व्यक्तींचा सुद्धा त्या ठिकाणी विशेष करून धार्मिक संस्था, मंदिरं ह्या गोष्टींचा सुद्धा आपण 9व्या स्थानामध्ये विचार करतो, धार्मिक व्यक्ती असतील. दशम स्थानाकडे आलो तर प्रमुख सत्ताधारी पक्ष की आघाडी युती असा विचार इथं आपण करतो. देशाची प्रतिष्ठा, नंतर त्या ठिकाणी सरकारी कामं, राजघराणे, देशातील प्रमुख व्यक्ती, नंतर पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचा त्या ठिकाणी प्रमुख व्यक्तींचा विचार आपण या स्थानावर करतो. नंतर आपण लाभस्थानाकडे आलो तर अँबॅसेडर किंवा देशदूत, लोकसभा, राज्यसभा, कुठल्या प्रकारचं सभागृह आपण याच्यामध्ये बघितलं जातं. मित्र राष्ट्रांचा विचार आपण इथे केला जातो. नंतर देशातील येणारी फॅशन किंवा त्या ठिकाणी एकूण त्या ठिकाणी रूढी परंपरा हे सुद्धा आपण त्या ठिकाणी ह्या स्थानावर बघतो. देशाचं परराष्ट्र धोरण सुद्धा आपल्याला इथं बघता येईल. नंतर आपण 12 स्थानामध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये परदेशी असणारे व्यवहार, व्हिसा, पासपोर्टशी संबंधित कामं किंवा तुरुंग, हॉस्पिटल्स या संबंधित असणाऱ्या गोष्टी, काही प्रमाणात विमान सेवा इथं सुद्धा तुम्हाला बघायला पाहिजे. आता संशोधनाच्या दृष्टीने विमान किंवा नवीन आधुनिक शास्त्र हे आपण 9व्या स्थानी बघतो, जसं स्पेस आहे किंवा अवकाश आहे, याचं संशोधन आपण इथं बघतो. पण ऍक्च्युअली त्या ठिकाणी होणाऱ्या घटना हे विमानाशी संबंधित असणारे प्रवास असतील, अपघात असतील, ह्या गोष्टी आपल्याला 12व्या स्थानामध्ये बघायला पाहिजे. जहाजाचा पण विचार आपण त्या ठिकाणी 12व्या स्थानामध्ये करतो. आकाशातील होणाऱ्या घटना हे तुम्हाला 12व्या स्थानामध्ये बघायला पाहिजे. कर्ज व्यवस्था किंवा त्या ठिकाणी बँकाशी संबंधित असणाऱ्या काही त्या ठिकाणी गोष्टी हे आपल्याला तुम्हाला 2 आणि 12 हे 2 स्थानांचा मिळून विचार करावा लागतो. ही झाली त्या ठिकाणी स्थानगत माहिती. ह्या जोडीला आपल्याला काही ग्रहांच्या दृष्टीने जर विचार केला तर त्या ग्रहांशी पण आपल्याला काही कारकत्व तुम्हाला बघायला पाहिजे. जसं की त्या ठिकाणी रवी म्हणजे आपण जसं घरातला प्रमुख व्यक्ती म्हणतो तसं त्या ठिकाणी रवी म्हणजे देशाचा प्रमुख अधिकारी व्यक्ती किंवा प्रत्येक क्षेत्रातील अधिकारी, विशेष करून सरकारी अधिकारी आणि प्रमुख मंत्री तुम्हाला ह्या रवी ग्रहावरनं त्या ठिकाणी बघावं लागेल. नंतर त्या ठिकाणी सोन्या चांदीचा विचार रवीवरनं सांगितलेला आहे करायला. न्यायाधीश किंवा उच्चभ्रू लोकांचा विचार त्या ठिकाणी आपण या ठिकाणी करतो.
नंतर चंद्राचा जर विचार केला तर प्रजेचा विचार संदर्भाने केला जातो. देशातील पाण्याची परिस्थिती कशी असेल किंवा पाण्याशी संबंधित उद्योग जे असतील, मत्स्य उद्योग, दूध व्यवसाय, जलपदार्थ, याचा विचार त्या ठिकाणी, किंवा जमीन, शेती, सामान्य जनता, स्त्री वर्ग आणि त्या ठिकाणी भाजी फळांचं मार्केट हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं. किंवा लोकांची मानसिकता, जनसामान्यांचे त्या ठिकाणी एक जिव्हाळ्याचे विषय तुम्हाला चंद्रावरून बघायला मिळतील. आपण मंगळाग्रहाकडे गेलो तर त्याच्यामध्ये सेना, पोलीस, मिलिटरी, खेळाडू, डॉक्टर, औषधे, चोर, गुन्हेगार, अतिरेकी, त्या जोडीला त्या ठिकाणी युद्धाची परिस्थिती आपण त्या ठिकाणी मंगळाशी संबंधित बघतो. पोलाद मशिनरी किंवा सर्जन, अग्निजन्य पदार्थ किंवा अपघात, आगीचे अपघात किंवा त्या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या स्फोटक घटना ह्या मंगळाशी संबंधित आपल्याला बघायला मिळतील. आपण बुधाकडे जर आलो तर बुधाकडे काय, तर पत्रकार, साहित्यिक, लेखक, स्टेशनरी, वर्तमानपत्र, प्रसार माध्यम, लहान मुले, पोस्ट, टेलिफोन खातं, दळणवळण, बौद्धिक संपदा, बुद्धिवादी व्यक्ती आणि राजदूत आणि व्यापाऱ्याशी संबंधित आपण त्या ठिकाणी ट्रेडिंग मध्ये आपण बुधाचा विचार करतो. गुरुकडे जर आलो, गुरुकडे त्या ठिकाणी मंत्री, शिक्षण संस्था, धार्मिक व्यक्ती, डॉक्टर, सल्लागार, धर्मदा आयुक्त, न्यायाधीश, सावकार, नंतर त्या ठिकाणी धर्मगुरू, विद्यापीठ, विश्वविद्यालय, आचार्य, पुरोहित, धार्मिक व्यक्ती आणि या संदर्भात असणाऱ्या गोष्टींचा विचार गुरुवरनं करतो. शुक्राकडे जर आपण आलो तर कलाकार, चित्रपटगृह, मनोरंजनाची साधनं, त्यातून होणारे त्या ठिकाणी वादविवाद हे आपण इथं बघतो. वाहन किंवा त्या ठिकाणी गायन कला असेल, सगळ्या संगीताशी संबंधित असणाऱ्या गोष्टी असतील, किंवा या क्षेत्रात काम करणारे लोक, सोनं, चांदी, अलंकार, वस्त्र अलंकार, उंची वस्तू, वाहन या संदर्भात असणारे विषय आपण या विवाह संस्था हे सुद्धा आपण शुक्राकडे घेतो. स्त्री वर्गाचा विचार सुद्धा आपण शुक्रावरनं केला जातो. नंतर शनीचा संदर्भ आपण कामगार वर्ग आहे, लेखक, गूढशास्त्र, वृद्ध व्यक्ती, जमीनदार, शेतकरी, खनिज, कोळसा, तेल, लोखंड आणि त्या ठिकाणी इतर साधनं जे असतात, मशिनरी, याचा पण शनीचा विचार आपल्याला त्या ठिकाणी पूर्वी आपण फक्त एक कष्टकरी वर्गासाठी घ्यायचा वापर, आता सध्या लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी रवी हा राजघराण्याच्या व्यक्ती आपण बघू शकतो, शनीचा हा राजकीय व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आपण विचार करू शकतो. शनी आणि राहू हे दोन ग्रह राजकारणासाठी महत्वाचे आहेत. तर राहू हा राजकारण दाखवतो, गुढ गोष्टी, नंतर औषधं, चर्म उद्योग, खेळ, स्पर्धा, निवडणुका, जादूटोणा, जुगार, रेस, बेकायदेशीर व्यवसाय, अंमली पदार्थ आणि भ्रष्टाचार किंवा फसवणूक, अपहरण ह्या गोष्टी राहूकडे येतील. केतूकडे सुद्धा त्या ठिकाणी आपण एक विरक्ती, संन्यासी किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी धर्मप्रसारक आहेत. नंतर त्या ठिकाणी राजीनामा किंवा मृत्यू या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आपण एखादी गोष्टीची अवनती होणं किंवा पद सोडणं, पदत्याग करणं हे सुद्धा केतूकडशी संबंधित असू शकतं. हर्षलचा संबंध संशोधक, शास्त्रज्ञ, ज्योतिषी, रेल्वे, आधुनिक शास्त्र, विमानशास्त्र, स्फोटक, भूकंप, वादळे किंवा स्फोटक घटना या दृष्टीने आपण त्या ठिकाणी मोठे अपघात, माथेपुरू किंवा त्या ठिकाणी विक्षिप्त व्यक्तींचा विचार आपण या ठिकाणी करतो. नेपच्यूनच्या आधिपत्याखाली कलाकार, चित्रपट, भ्रष्टाचार, अंमली पदार्थ, अफवा पसरवणं, हो पर्जन्यमान, ते जातात फोटोग्राफी, ते जातात. काय रात्रीला काय पावभाजी खाते का? योगशास्त्र, समूहशास्त्र किंवा या ठिकाणी तुरुंग, हॉस्पिटल याचा पण विचार या ठिकाणी, विशेष करून या जोडीला काही अनैतिक व्यवसाय आपण याच्यामध्ये बघू शकतो, ज्याच्यामध्ये मोठे अंमली पदार्थाचे व्यवसाय असतील किंवा वेश्या व्यवसाय असेल, ज्या अनैतिक गोष्टींचा व्यवसाय किंवा गुप्त पद्धतीने होणारे व्यवसाय, काळा पैसा हे आपण त्या ठिकाणी नेपच्यूनच्या आधिपत्याखाली बघू शकतो. प्लुटोकडे सामूहिक संघटना येतील, बंड, निदर्शन, भूकंप, मोठ्या दुर्घटना, सामूहिक दुर्घटना, अतिरेकी कारवाया, अणुस्फोट असं त्या ठिकाणी आपण प्लुटोकडे आपल्याला त्या ठिकाणी बघायला पाहिजे. आता ग्रह आणि राशी यांचा संदर्भात आपण त्या ठिकाणी विचार करून एकदा तुम्हाला कारकत्व माहिती झाली की पत्रिकेमध्ये ग्रह स्थिती कशी असेल त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करू शकतो. तर
तर त्याच्यामध्ये आपण ज्या आता काही गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये काही वेळेला त्या ठिकाणी जुन्या काही लोकांनी आपल्या काही पुस्तकातून काही वेळेला एक देशांच्या किंवा शहरांच्या राशींची नावं निश्चित केलेली आहेत. तर त्याचा एक आपण संदर्भ घेऊ शकतो की जसं भारताची मकरास मानली जाते किंवा त्या ठिकाणी पुढचं पान पुढचं. नवीन आहे पण राशी नवीन डोळी केलं. तर त्याच्यामध्ये कुर्मचक्राचा विचार त्या ठिकाणी केला जातो बऱ्याच वेळेला. हे कुर्मचक्र आपल्याला समोर दिसेल याच्यामध्ये. तर काही ठिकाणी कुर्मचक्राच्या आधारे राशींची निश्चिती केली जाते. तर कुर्मचक्र तुम्हाला समोर दिसतंय स्क्रीनवरती. तर तुम्हाला ज्या देशाचा किंवा ज्या राज्याचा विचार करायचा त्या राज्याच्या नकाशावरती हे तुम्हाला कुर्मचक्र त्या ठिकाणी त्याचा मध्यबिंदू पकडून त्याचा कासवाचं जे मुख आहे ते तोंड आहे ते पूर्व दिशेला त्या ठिकाणी करायचं आणि त्याची जी पुच्छ जी आहे ती पश्चिम दिशेला करायची. अशा पद्धतीने ते जर तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती इम्पोर्ट केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या देशाची राजधानी किंवा त्या राज्याची राजधानीचं शहर हे कुठल्या नक्षत्रामध्ये येईल ते त्या नक्षत्राचं त्या ठिकाणी त्या देशाची नक्षत्र किंवा रास समजली जाते. अलग लक्षात. तर इथं मध्ये जर बघितलं तर कृत्तिका, रोहिणी आणि मृग अशी 3 नक्षत्र मधल्या 3 सर्कलमध्ये आहेत. या कासवाच्या तोंडाकडं पुनर्वसू आर्द्र असं नक्षत्र दिसेल तर त्याच्या शेपटीकडं पूर्वाषाढा, नंतर त्या ठिकाणी मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा अशी त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. वरच्या बाजूला उत्तर दिशेला तुम्हाला पूर्व भाद्रपदा दिसेल तर खालच्या बाजूला दक्षिण दिशेला हस्त नक्षत्र दिसेल. तर तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला त्या नकाशावरती हे चक्र ठेवाल त्यावेळेला त्या राजधानीचं शहर त्या राजधानीचं शहर कुठे असेल हे तुम्हाला त्या ठिकाणी नक्षत्रावरनं तुम्हाला कळेल. तर आपण एक भारताची जर पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपण इथं भारताचा नकाशा तुम्हाला दाखवलाय. याच्यामध्ये लाल पेनने तुम्हाला त्या ठिकाणी भारताचा मध्य तुम्हाला दिसेल जो क्रॉस केलेला आणि ज्या ठिकाणी दिल्ली इथं आपण त्या ठिकाणी आरोप केला तर ते दिल्लीचं जे शहर येतं ते उत्तराषाढा नक्षत्रामध्ये येतं. हा लक्षात. कुर्मचक्राच्या उत्तराषाढा नक्षत्र येतं. म्हणून भारताचे रास मकर हे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मानायला हरकत नाही. ह्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक देशाचा नकाशा घेऊन त्या देशाचा मध्यबिंदू कसा काढायचा तर देशाची तुम्हाला व्याप्ती माहिती पाहिजे. जसं की भारताचा अक्षांश 8 ते 44 अंश आहे उत्तरेला आहे ना आणि रेखांश 68 ते 96 आहे. तर तुम्हाला 68 ते 96 आणि 8 ते 34 याचा मध्यबिंदू काढायला पाहिजे. मी आपण तो मध्य प्रदेशमध्ये आपण त्या ठिकाणी उज्जैनच्या जवळचा येतो. आलं लक्षात. तर पूर्वी उज्जैन ही भारताची राजधानी म्हणली जायची किंवा तिथून सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. त्या ठिकाणी जे काय वेधशाळा असेल तिथून विचार केला जायचा. तर मध्यबिंदू उज्जैनचा पूर्वी मानून करायचे. तर ठीक आहे आपण एकूण कुठल्याही देशाचं राज्याचं ह्याप्रमाणे त्या ठिकाणी राशी निश्चित करू शकतो. तर त्याप्रमाणे काही निश्चित झालेल्या ज्या राशी असतात तर त्याच्यामध्ये काही लोकांना माहिती असेल की बा राशींची निश्चिती जी आहे तर त्याच्यामध्ये काही राशी तुम्हाला कानावरती आल्या असतील की जसं त्या ठिकाणी आपल्याला माहिती जशी भारताची मकर असेल तसं त्या ठिकाणी मेष राशीच्या आधिपत्याखाली काही इंग्लंडची रास मेष आहे. काय इथं तुम्हाला दिसेल बघा उजव्या पानावरती इंग्लंडची रास मेष आहे. जर्मनी मेष राशीमध्ये आहे. वृषभ राशीमध्ये एक ठराविक राज्य ते इराण त्या ठिकाणी आयर्लंड हे वृषभ राशीमध्ये दिसेल किंवा मिथुन राशीमध्ये USA तुम्हाला दिसेल. मिथुन राशीमध्ये जर गेलं तर तुम्हाला अमेरिका त्या ठिकाणी दिसेल. स्टेट्स ऑफ अमेरिका. नंतर त्या ठिकाणी कर्क राशीमध्ये न्यूझीलंड, हॉलंड यासारखे प्रदेश दिसतील. सिंह राशीमध्ये फ्रान्स, इटली सारखे त्या ठिकाणी देश दिसतील. कन्या राशीमध्ये तुम्हाला वेस्ट इंडिज किंवा ब्राझील ह्यासारखे देश कन्या राशीमध्ये दिसतील. तुळ राशीमध्ये तुम्हाला ऑस्ट्रिया, नंतर इंडोनेशिया, इंडो चायना, चीन, तिबेट ही देश तुम्हाला तुळ राशीमध्ये दिसतील. नंतर वृश्चिक राशीमध्ये तुम्हाला अल्जेरिया, नॉर्वे, उत्तर सिरिया अशा प्रकारचे देश दिसतील. धनुराशीमध्ये तुम्हाला अरबस्तान, ऑस्ट्रेलिया दिसेल. नंतर स्पेन सुद्धा धनुराशीच्या अंमलाखाली येतो. मकर राशीमध्ये भारत आणि आशिया खंड
अफगाणिस्तान याचा प्रदेश तुम्हाला दिसेल. भारतामध्ये त्या ठिकाणी मेक्सिको सुद्धा, ग्रीस आणि मेक्सिको सुद्धा मकर राशीमध्ये तुम्हाला दिसेल. कुंभ राशीमध्ये तुम्हाला रशिया दिसेल. अरबस्तान आणि रशिया तुम्हाला कुंभ राशीमध्ये दिसेल. तर त्या ठिकाणी मीन राशीकडे तुम्हाला पोर्तुगाल किंवा कोलंबिया अशा प्रकारचे देश तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर या ठिकाणी तुम्हाला बाकी आपल्या शहरातल्या काही राशी आहेत की मेष म्हणजे बडोदरा, मद्रास आहे, म्हैसूर आहे, वृषभ राशी दिल्लीची आहे, मिथुन राशी जळगावची आहे, कर्क राशी कलकत्ता आहे. नंतर कन्या राशीमध्ये पुणे, नागपूर येतं. वृश्चिक राशीमध्ये मुंबई, सुरत असं येतं. धनु राशीमध्ये महाराष्ट्राची राजधनु आहे, काठेवाड किंवा कोल्हापूरची राजधनु आहे. मकर राशीमध्ये बंगाल आणि अलाहाबाद आहे. मीन रास पंजाब त्या ठिकाणी आपल्याला काशी बघायला मिळेल. तर अशा प्रकारच्या राशींची काही निश्चित काही त्या ठिकाणी परिणाम त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. ते याचा पण विचार करून तुम्हाला करता येईल की बा सध्या आपल्याला बंगालमध्ये निवडणुका आहेत, तर मग तिथं बंगालची रास तर इथं त्या ठिकाणी त्यांनी मकर सांगितली इथं खाली आहे ना. तर तिथं त्यानुसार त्या ठिकाणी सध्याचं बंगालमध्ये काय होईल याचा विचार तुम्हाला ते मकर राशीकडनं आता काय ग्रहांची स्थिती आहे मे महिन्यामध्ये त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतं. आलं लक्षात? तर इथं ह्या राशींचा त्या ठिकाणी विचार पण तुम्हाला करता येईल किंवा भारताच्या राशीचा विचार करताना सुद्धा तुम्हाला मकर राशीला ह्या वर्षी मोठ्या ग्रहांची स्थिती काय आहे किंवा त्या ठिकाणी ग्रहण कुठल्या स्थानामधून होत आहेत, कुठले योग त्या ठिकाणी आता अप्लाइंग ऍस्पेक्ट होणारे आहेत, ग्रहयोग काय होणार आहेत, याच्यावरून त्या ठिकाणी त्या देशाला, राज्याला तो काळ कसा असणार हे आपण त्या ठिकाणी बघतो. आलं लक्षात? आता आपण एक म्हणजे आपण एक प्रिडिक्शन करताना तुम्हाला देशांच्या राशीवरनं ज्या काळातला तुम्हाला प्रिडिक्शन करायचं आहे त्यावेळेचे गोचर ग्रहांचा परिणाम हा आपण त्या ठिकाणी बघू शकतो. काय दुसरी गोष्ट, तुम्हाला चर संक्रमण मेष, कर्क, तुळ आणि मकर याच्यावरून 3 महिन्याचा कालावधी त्या पत्रिकेतल्या ग्रहानुसार आपण सांगू शकतो. पौर्णिमा आणि अमावस्या या पत्रिकेवर महिन्याचं प्रिडिक्शन आपण करू शकतो. आता ज्यावेळेला तुम्ही वर्ष संवत्सर किंवा संवत्सर फळ बघता त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी संवत्सर फळामध्ये तुम्हाला चैत्र शुद्ध प्रतिपदा याचा त्या ठिकाणी आपल्याला पहिला पंचांगाचा पहिला दिवस जो असतो तो आपल्याला त्या ठिकाणी संवत्सर फळासाठी आवश्यक असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खाली दिसेल की चैत्र शुद्ध प्रतिपदेला जो वार असेल त्या वाराचा जो काही त्या ठिकाणी ग्रह असतो तो राजा असतो. काय म्हणजे इथं तुम्हाला ह्या वर्षी समजा गुरुवारी नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे गुरु ह्या वर्षीचा राजा झाला असं म्हणता येईल त्या ठिकाणी. आलं लक्षात? किंवा दुसरं त्या ठिकाणी ज्या वारावरती मेष संक्रांत होती त्या वाराचा स्वामी जो कोणी असेल तो त्या वर्षाचा प्रधान असतो. आलं लक्षात? त्यानंतर आपण त्या ठिकाणी सूर्याची कर्क संक्रमण असेल म्हणजे कर्क संक्रमण ज्या वारी होईल त्या वाराचा ग्रह पूर्व धान्य म्हणजे खरीपाचा स्वामी असतो. नंतर सूर्य अर्धा नक्षत्र त्यावेळी प्रवेश करेल त्या वाराचा स्वामी जो असेल तो मेघेश असेल म्हणजे पाऊस कसा पडेल आपण त्याच्यावरनं बघतो. तर सूर्याची तुळ संक्रमण असेल त्याचा ग्रह रसेस असतो. तर त्या ठिकाणी धनु संक्रांतीचा जो वार असतो सूर्याचा तो रब्बी पिकांचा स्वामी असतो. तर ह्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक संक्रांतीचं त्या ठिकाणी त्या प्रत्येक त्याला ते एक प्रतिनिधी दिलेला आहे. यावरून त्या ठिकाणी आपण त्या वर्षी ते वर्ष कसं जाईल याच्यामध्ये विशेष करून जो काही स्वामी ग्रह आहे तो जर त्या ठिकाणी बुध, चंद्र, शुक्र आणि गुरु हे 4 शुभग्रह असतील तर ते वर्ष त्या गोष्टीसाठी चांगलं जाईल असं म्हणता येईल. म्हणजे वर्ष स्वामी म्हणजे राजा आणि प्रधान जर गुरु, शुक्र सारखे ग्रह असतील किंवा बुध असेल तर त्या ज्या वर्षामध्ये पाऊस चांगला पडतो, समृद्धी संपत्ती चांगली होते, लोक आनंदी असतात असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्या उलट ज्या ठिकाणी मंगळ, शनी, रवी पापग्रहांचा संबंध येतो, वार जर असे काही असतील रवी, मंगळ, शनी तर ते त्या काळामध्ये त्या ठिकाणी चोरी, दुःख, आजारपण किंवा त्या ठिकाणी आगीचे अपघात
युद्ध अशा गोष्टींचा त्या ठिकाणी त्या देशाला सामना करावा लागतो, असं त्याचं फळ सांगितलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपण जेव्हा पर्जन्यमानाचा विचार करतो त्यावेळेला त्या ठिकाणी एक अर्धा नक्षत्र जो प्रवेश असतो ती पत्रिका मांडून त्या ठिकाणी आपण पाऊस कसा होईल, त्याचं प्रमाण कसं असेल याचा विचार केला जातो. त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी सूर्याची जी काही नक्षत्र आहेत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा पावसाची सुरुवात होते. तर सूर्याची जी काही नक्षत्र आहेत ही आपल्याकडं भारतामध्ये मृग ते स्वाती ही नक्षत्र सूर्याची त्या ठिकाणी पावसाची मांडली गेलेली आहेत. मृग नक्षत्रापासून त्या ठिकाणी स्वाती नक्षत्रापर्यंत सूर्याचं भ्रमण ही त्या ठिकाणी पावसासाठी महत्वाची मांडली गेलेली आहेत. म्हणून आपण त्या ठिकाणी 8 जूनला पाऊस चालू होतो असं आपण म्हटलं जातं. काय तर त्या दृष्टीने आपण त्या पर्जन्याचा विचार करतो. तर त्या नक्षत्राच्या वेळेची पत्रिका मांडून सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जातो. त्या जोडीला इथे आपण एक मेघ आणि नाग नाव असं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तर शालेय शकाच्या संख्येला 8 ने गुणून त्या संख्येच्या गुणेकाराला 9 ने भागितलं तर बाकी जे उरेल त्याप्रमाणे काही नाग नाव आहेत. त्याच्यामध्ये एक 9 प्रकारची नाग नाव आहेत. तर ती सगळी आपण न घेता त्याच्यामध्ये द्रोण, नीर आणि वरुण ही जेव्हा आणि मेघ ही नावं येतील ती शुभ असतील त्यावेळेला पाऊस चांगला पडतो. तसंच त्या ठिकाणी एक मेघ नाव म्हणून त्या ठिकाणी 12 प्रकारची आहेत. त्यापैकी सुबुद्ध, नंदधारी, वासुकी आणि कंबल, हेममाली, नरेंद्र हे पर्जन्य वृष्टीसाठी चांगले शुभ असे त्या ठिकाणी सांगितलेले. त्याचा पण विचार कसा केला तो शककाराच्या अंकात 2 मिळवून त्या बेरजेला 12 ने भागावे म्हणजे ती बाकी वेळ त्याला त्यानुसार त्या ठिकाणी ह्या 1 ते 12 मध्ये जे येईल तर त्या नागाचं त्या ठिकाणी जर शुभ नाव आली तर ते पाऊस चांगला पडतो. आता ह्यामध्ये ह्या मेष राशीला सूर्य जाईल त्या काळी असलेल्या चंद्र नक्षत्रावरून त्यावेळेला रोहिणी नक्षत्र कुठं पडलं हे सांगितलं जातं. म्हणजे मेष राशीमध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो त्याला चंद्र नक्षत्र कुठलं आहे त्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला एक पुढे त्या ठिकाणी कुठे पाऊस पडेल हे सांगितलं जातं. मग तिथं मेष प्रवेशकाली जो नक्षत्र असेल चंद्राचं तिथून पासून रोहिणीपर्यंत नक्षत्र मोजायची असतात अभिजित सह. त्या संख्येला 7 ने भागून जी बाकी उरेल त्यानुसार त्या ठिकाणी रोहिणी नक्षत्र कुठं पडेल ते सांगता येतं. तर इथं 1 आणि 2 बाकी उरेल तर रोहिणी नक्षत्र समुद्रात किंवा माळ्याच्या घरी, 3 आणि 4 असेल तर रोहिणी नक्षत्र तटावर किंवा रजकपुरी, 5 बाकी असेल तर ते नक्षत्र पर्वतावर किंवा मेघनिवास कुंभाराच्या घरी, 6 किंवा 0 बाकी असेल तर रोहिणी नक्षत्र संधीवर किंवा वनिजगृही याप्रमाणे सांगितलं जातं. तर रोहिणी नक्षत्र कुठे पडायला पाहिजे तर समुद्रात किंवा तटावरती पडेल तर त्या वर्षी पर्जन्य वृष्टी चांगली असते असं आपण त्या ठिकाणी त्याचा नियम आहे. तर या जोडीला त्या ठिकाणी तुम्हाला पर्जन्याचा विचार करताना वाहनाचा प्रकार तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी सूर्याची वाहनं तुम्हाला माहिती आहेत. तर पर्जन्यमानाचा विचार करताना आपण त्या ठिकाणी सुरुवातीला काय करतो तर आधीच्या मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून चंद्र पूर्वा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तो दिवस मेघगर्भ समजला जातो. काय पर्जन्यामध्ये मृग नक्षत्र आपण आधीच बघायचं मार्गशीर्ष महिन्यापासून त्या प्रतिपदेपासून पूर्वाषाढ नक्षत्र बघायचं तो मेघगर्भ असतो. तिथून पुढे 195 दिवसांनी मेघ प्रसूती होते. तर साधारण हा जो काय कालावधी येतो हा साधारण 8 जून ते 15 जूनच्या मध्ये येतो. तर त्या दिवशी त्या ठिकाणी पावसाला सुरुवात असं समजलं जातं. आता त्यामध्ये वाहनाचे प्रकार जे आहेत हे तुम्हाला साधारण ऐकून माहिती असतील की त्याच्यामध्ये घोडा, कोल्हा, नंतर बेडूक, मेंढा, मोर, उंदीर, म्हैशी, गाढव आणि हत्ती असे त्या ठिकाणी 1 ते 10 अशी वाहनं त्या ठिकाणी 1 ते 9 अशी वाहनं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. तर याच्यामध्ये ते कसं बघायचं तर सूर्य नक्षत्राच्या ज्या प्रवेश करेल त्या दिवशी चंद्र नक्षत्रापर्यंत त्या ठिकाणी संख्या ती मोजायची. तर तिथं त्या ठिकाणी त्याला 9 ने जर भागलं तर त्याच्यामध्ये जी बाकी येईल ते तसं त्या नक्षत्राचं वाहन समजायचं. म्हणजे एक बाकी आले तर घोडा, 2 असेल तर त्या ठिकाणी कोल्हा, 3 असेल तर बेडूक, 4 असेल तर मेंढा, 5 असेल तर मोर, 6 बाकी उरले तर उंदीर, 7 म्हैशी, 8 गाढव आणि 0 म्हणजे हत्ती. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बेडूक, म्हैशी आणि हत्ती हे जर नक्षत्र असेल वाहन असेल
तर ते नक्षत्र चांगल्या पावसाचं समजलं जातं. बाकी ठिकाणी आपण कमी पाऊस असं म्हणू शकतो. नंतर सूर्य आणि चंद्र संस्था पण त्यांना दिलेली आहे. काही नक्षत्र सूर्याची काही चंद्राची अशी आहेत. त्याच्यामध्ये ज्यावेळेला त्या ठिकाणी सूर्याची नक्षत्र जर त्या ठिकाणी चंद्राचं ते तुम्हाला इथं अश्विनी भरणी कृत्तिका आर्द्रा हे जे काही 13 नक्षत्र हे चंद्र नक्षत्र आहेत, उरलेली सूर्य नक्षत्र आहेत. त्याच्यामध्ये सूर्य ज्यावेळेला नक्षत्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला ते नक्षत्र आणि त्यावेळेला चंद्र नक्षत्र हे जर स्त्री आणि चंद्र असेल तर त्या नक्षत्र पाऊस चांगला पडतो असं सांगितलं जातं. दोन्ही सूर्य असेल तर पाऊस पडणार नाही, दोन्ही चंद्र असेल तर पडणार नाही. हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे. याच्यानंतर स्त्री आहे पुरुष आणि नपुंसक असा पण विचार पावसाच्या वेळेला केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये आर्द्रा ते स्वाती ही 10 नक्षत्र स्त्री संज्ञक आहेत. म्हणजे आता आपण जे सूर्य नक्षत्र येतील ही सगळीच स्त्री नक्षत्र आहेत आर्द्रापासून स्वातीपर्यंत. आता त्यावेळेला नक्षत्र पावसाला चंद्राचं नक्षत्र हे त्या ठिकाणी कुठलं असेल त्याप्रमाणे ते आपल्याला त्याची जोड लावायची. विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा ही नपुंसक नक्षत्र आहेत आणि बाकी सगळी त्या ठिकाणी पुरुष नक्षत्र आहेत. तर ज्या वेळेला आता ही रवीचे नक्षत्र शक्यतो स्त्रीच असणार आहे. तर चंद्राचे नक्षत्र ज्या वेळेला स्त्री असेल त्यावेळेला पाऊस चांगला पडेल. नपुंसक असेल तर पाऊस पडणार नाही. हे त्या ठिकाणी बघायला पाहिजे किंवा दोन्ही जर त्या ठिकाणी स्त्री आले तरी पाऊस पडणार नाही. पुरुष आणि स्त्री असे नक्षत्र आलं पाहिजे तर त्या वेळेला पाऊस चांगला पडतो. तर पावसाचा विचार करताना आपल्याला त्या ठिकाणी प्रमुख शुभग्रहांचा विचार केला जातो. विशेष करून बुध, शुक्र आणि गुरु यांचे एकमेकांशी असणारे योग हे पावसासाठी महत्वाचं त्या ठिकाणी मानले जातात. युती असेल किंवा त्या ठिकाणी शुभयोग असतील, बुध शुक्राचे गुरुबरोबर असणारे योग असतील, हे तुम्हाला चांगल्या पावसाचे लक्षण त्यावेळेला समजलं. म्हणजे पर्जन्य काळामध्ये ह्या 2 ग्रहांचा शुभ ग्रहांशी असणारा योग हे पावसासाठी महत्वाचा असतो. त्यानंतर राशी कुठल्या महत्वाच्या आहेत तर वृषभ आणि तुळ ही शुक्राची रास, मकर आणि कुंभ ही शनीची रास. नंतर त्या ठिकाणी जलतत्वाच्या राशी ज्या आहेत कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या जलतत्वाच्या राशी ह्या एकूण त्या ठिकाणी आपल्याला जलतत्वाच्या 4 राशी, शनीच्या 2 आणि शुक्राच्या 2 राशी अशा जलराशी आहेत. याच्यामध्ये जर त्या ठिकाणी चंद्र शुक्रासारखे योग करत असतील किंवा गुरुसारखा ग्रह या राशीमध्ये असेल जलतत्वाच्या राशीमध्ये तर त्या काळामध्ये पाऊस चांगला पडतो. काय तर इथे तुम्हाला शुभग्रहांचा योग याला जास्त महत्व दिलेलं आहे. काही कमी कालावधीसाठी आपण काय बघतो तर त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या ठिकाणी शनीपासून 5 आणि 7 आणि 9 ज्या राशीचा चंद्र असेल त्या दिवशी पाऊस चांगला पडतो. शनीपासून 5, 7, 9 किंवा शुक्रापासून सप्तमात चंद्र असेल त्यावेळेला पाऊस चांगला पडतो. शुक्रापासून 7व्या स्थानी चंद्र असेल त्या दिवशी पाऊस चांगला पडतो. तर इथं तुम्हाला आणखीन एक प्रकार बघायला पाहिजे की बुध शुक्र जर त्या ठिकाणी जास्ती जवळ असतील तर त्यावेळेला पाऊस चांगला पडतो. जर बुध शुक्राच्या मध्ये रवी जर आला त्या काळामध्ये तर त्यावेळेला पावसाचं प्रमाण कमी असतं. मी सूर्याजवळ अनेक ग्रहांची गर्दी जेव्हा होती त्यावेळेला पाऊस हमखास जास्ती पडतो. पण त्या जोडीला बुध शुक्राचा विशेष करून विचार करायला पाहिजे. तर बुध शुक्र रवीच्या एका बाजूला पाहिजे, बुध शुक्र रवीपासून लांब पाहिजे, त्या काळामध्ये पाऊस चांगला पडतो. हे आपण पावसासाठी आपण हा विचार करतो. त्या जोडीला प्रत्येक नक्षत्र प्रवेश कुंडलीनुसार आपण त्या नक्षत्र प्रवेश कुंडलीमध्ये ग्रहयोग कशा असतील त्यानुसार त्या ठिकाणी आपण पाऊस कसा पडेल हे मग पौर्णिमा आणि अमावस्या पत्रिकेमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला पुढे जाऊन चर संक्रमण कुंडली असेल त्याच्यामध्ये असेल किंवा नक्षत्र प्रवेश कुंडलीमध्ये असेल. इथं जर शुभग्रहांचे योग होत असतील तर त्यावेळेला पाऊस चांगला पडण्याची शक्यता असते. अदरवाईज ज्या पापग्रहांचा संबंध येतो शनी, मंगळ, राहू, केतू सारखा त्याला पावसाची हानी होते. त्या जोडीला काही तुम्हाला ह्या स्क्रीनवरती आता हा खूप मोठा विषय होईल तर नाडी आणि मंडल असं सांगितलेलं आहे. तर रवी नक्षत्र प्रवेशा वेळेला लग्न नक्षत्र बघायचं असतं त्यावरून मंडळ ठरवायचं. तर मंडळामध्ये ज्या वेळेला इंद्र आणि वरुण हे जर त्या ठिकाणी मंडळ आले तर ते नक्षत्र पावसाचं असू शकतं. त्या जोडी नाडीमध्ये काय ठरवलं जातं तर ज्या वेळेला त्या ठिकाणी वृषभ, कर्क, वृश्चिक, मकर आणि या सजल राशी लग्न आले त्या ते सुद्धा आपल्याला शुभ असेल त्या ठिकाणी. किंवा मिथुन, सिंह, तुला, लग्न, धनु हे निर्जल आहेत. मेष, मिथुन, सिंह, धनु हे निर्जल लग्न आहेत. तर याच्यामध्ये नाडीमध्ये तुम्हाला शुभ नाडी जर बघायची असेल तर त्याच्यामध्ये विशेष करून याच्यामध्ये बघा
सौम्य, नीर, जल आणि अमृत हे जर नाडी आली तर त्या नाडीवरती पाऊस चांगला पडतो. तर ह्या नाडीची काही नक्षत्र आहेत, तर ह्या नक्षत्रामध्ये जर शुभग्रह आले त्या काळामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगला पाऊस पडतो. म्हणजे विशेष तुम्हाला आता समजा इथं जलनाडीमध्ये समजा पुष्य नक्षत्र आहे, पुनर्वसु नक्षत्र नीर नाडीमध्ये आहे, अर्धा नक्षत्र सौम्य नाडीमध्ये आहे, मघा नक्षत्र अमृत नाडीमध्ये आहे, किंवा पूर्वा नक्षत्र आणि उत्तरा नक्षत्र याच्यामध्ये बघा हस्त आपल्याला अर्धापासून हस्तपर्यंत जी नक्षत्र आहेत ही नक्षत्र सगळी पावसासाठी महत्वाची आहेत किंवा चांगली अनुकूल सांगितले गेले. तर ह्या नक्षत्रामध्ये जर शुभग्रह असतील त्यावेळेला गुरु, शुक्र किंवा बुधासारखे, तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी पाऊस चांगला पडतो. त्याच्या उलट जर हे शुभग्रह हे जर त्या ठिकाणी इतर नाडीमध्ये असतील, वातनाडी, चंद्रनाडी, प्रतिवात, तर तिथं पाऊस कमी होतो. किंवा त्याच्या उलट जी पावसाची आपण नाडी सांगितलेली आहे त्या नाडीमध्ये जर पापग्रह आले तर त्यावेळेला पाऊस कमी होण्याची शक्यता असते. हे आपल्याला त्या ठिकाणी बघता येतं. आता पत्रिका कशी मांडायची हे आपण त्या ठिकाणी बघितलं तर काही पत्रिकेचा आपण त्या ठिकाणी विचार आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल. म्हणजे जसं आपण आता ग्रहांची कारकत्व बघितली आहेत त्याच्यामध्ये पत्रिकांचे झेरॉक्स त्या 2 पानं बघायची. तर आपण याच्यामध्ये काही पत्रिका इथं त्या स्क्रीनवरती शेअर करू. त्याच्यामध्ये आपल्याला पत्रिकेचा विचार कसा करतो आपण ते बघता येईल तुम्हाला. हे बघा आपल्याकडे आता इथं 17 फेब्रुवारीची एक पत्रिका तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवली आहे. त्याच्या आधीची आहे 3 मार्चची आहे, 19 जानेवारी, 3 जानेवारी. हा आपण पहिल्यापासून सुरुवात करू. हे बघा आपण 3 जानेवारीची पत्रिका इथं मांडलेली आहे. सगळ्यांना दिसते का? पत्रिका दिसते सगळ्यांना? हो दिसते दिसते सर. मारटकर व्यवस्थित दिसते. दिसते हा, दिसते. हे बघ आता ही 3 जानेवारीची जी पत्रिका आहे 3 जानेवारीची त्याच्यामध्ये आपण 15 वाजून 33 मिनिटं दिल्लीची पत्रिका मांडलेली आहे. तर याच्यात आपण लग्नामध्ये हर्षल बघतोय आणि अष्टमामध्ये ह्या पत्रिकेमध्ये रवी, मंगळ, शुक्र असे ग्रह त्या ठिकाणी अष्टमात आहे. आता इथं लग्नेश शुक्र अष्टमात आहे, लग्नामध्ये हर्षल आहे, याचा आपण विचार करून इथं आपण जे लाल मार्क केले अष्टमातील मंगळामुळे या काळात भूकंप, रेल्वे, विमान दुर्घटना, मोठी हानी संभवते. राजकीय व्यक्ती यांचा अपघात किंवा घातपात ह्या दुर्घटना संभवतात. आपल्याला माहिती आहे की 29 जानेवारीला काय झालं, अजित पवार यांचा मृत्यू झाला विमान अपघातामध्ये, हे का नाही. इथं आपण ह्या पत्रिकेच्या खाली बघा पहिली लाईन काय आहे, भूकंप, रेल्वे, विमान दुर्घटनामधून हानी आलं ना याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण हा प्रिडिक्शन असं केलं होतं की ह्या काळामध्ये विमान दुर्घटना पण होऊ शकते. दुसऱ्या बाजूला या मार्कमध्ये पण आपण म्हणलंय की विमान दुर्घटना यातून त्या ठिकाणी अपघात, घातपाताच्या पण शक्यता आपण याच्यामध्ये वर्तवली. घातपात पण सांगितलेला आहे. अजून सुद्धा तो अपघात आहे का घातपात आपल्याला माहिती नाही. आणि त्याच्यामध्ये आपण खालच्या राऊंडमध्ये काय सांगितलंय, या काळामध्ये बुध मंगळ युगामुळे होणाऱ्या वादग्रस्त मोठे नेते अडचण येतील, वादग्रस्त होते, धार्मिक तणाव वाढेल, पक्षप्रमुख, धर्मप्रमुख, प्रमुख पदावरील व्यक्ती, मुख्यमंत्री, मंत्री यांच्यासाठी काळ प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचा अपघात, घातपात किंवा मृत्यूच्या घटना संभवतात. मोठ्या पदावरील व्यक्ती या काळात बदलल्या जातील किंवा मोठ्या व्यक्तींना कटकटीचा सामना करावा लागेल. इथं आपण अजित पवारांचा मृत्यू ह्या काळामध्ये आपल्याला बघितला आहे. विमान दुर्घटना सुद्धा आपण ह्यामध्ये बघितलेली आहे. तर आपण हा विचार त्या ठिकाणी ह्या पौर्णिमेच्या पत्रिकेतून जसा केला तसा पुढची जी पत्रिका आहे त्याच महिन्यातली 19 जानेवारीची पत्रिका आहे, अमांत पत्रिका, अमावस्या पत्रिका. इथं सुद्धा आपण त्या ठिकाणी विमान दुर्घटनेचा उल्लेख या ठिकाणी केलेला आढळतो. हे बघा या काळात आपण राऊंड मध्ये काय म्हणलंय,
अवकाळी पाऊस, बर्फवृष्टी, जनजीवन विस्कळीत होईल. खराब वातावरणामुळे विमान सेवेला मोठा फटका बसेल. विमान अपघात किंवा अपहरण यासारख्या घटना संभवतात. मोठे जहाज भरगडण्याची शक्यता राहील. असं पण या ठिकाणी आपण इथं सांगितलेलं आहे. ही पत्रिका आहे 19 जानेवारीची आहे. तर इथं काय हे कशावरून सांगितलं आपण, तर अष्टमात हर्षल आहे बघा याच्यामध्ये. हर्षल हा अशा प्रकारच्या दुर्घटना दाखवतो, अपघात, मोठे अपघात किंवा दुर्घटना. आणि चतुर्थ स्थानामध्ये अमावस्या होती. चतुर्थ स्थानाशी संबंध हा अपघाताशी येतो. हे बघा इथं बघा काय झाले, मकर राशीमध्ये मंगळ प्लुटो हा महत्वाचा आस्पेक्ट चतुर्थ स्थानामध्ये होतोय. तुम्हाला जर कुणाला अजित पवारांची पत्रिका माहिती असेल बरं का, तर तुम्हाला सांगतो तुळ लग्नाचीच पत्रिका आहे त्यांची. कळलं का? अजित पवार यांची तुळ लग्नाची पत्रिका आहे. त्यांच्या दशम स्थानामध्ये रवी आहे. त्यांच्या 11व्या स्थानामध्ये मंगळ आणि प्लुटो अशी युती आहे बरं का. अजित पवारांच्या 11व्या स्थानामध्ये मंगळ प्लुटो युती आणि तीच मंगळ प्लुटो युती जेव्हा त्यांच्या सरष्टकामध्ये झाली त्यावेळेला त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या चतुर्थ स्थानात जेव्हा मंगळ प्लुटो आले, काय ही अमावस्या आहे बघा. तर ह्याच पत्रिका अजित पवारांच्या पत्रिकेला केवढी साम्य आहे. तर इथं अजित पवारांचा चतुर्थ मंगळ प्लुटो आला, तो त्यांच्या मूळच्या मंगळ प्लुटोच्या षडाष्टका योगामध्ये आहे. आणि तो त्यांच्या पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी अष्टमातला हर्षल सुद्धा तो त्या ठिकाणी अपघाती अचानक मृत्यूच्यासाठी महत्वाचा ठरला आहे. काय तुम्ही जेव्हा त्यांच्या दशा अंतर्दशा बघाल त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्याची सांगड बसवता येईल. आणि ही पत्रिका अजित पवारांच्या पत्रिकेच्या गोचर ग्रहाशी लागू होते हे असं समजा. काय तर त्यांच्या पत्रिकेत जो त्या ठिकाणी ग्रहयोग आहे मंगळ प्लुटो, तोच मंगळ प्लुटो हा चतुर्थात अपघाताच्याच ठिकाणी झाला. चतुर्थात आणि अपघात असा आहे, वाहन अपघात किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारचं होणारे अपघात हे तुम्हाला इथं. आणि मंगळ प्लुटो मध्ये काय काय झालं, ते जळून खाक झालं नाही का. मंगळ प्लुटो म्हणजे काय, मोठा स्फोट झाला, स्फोटक मृत्यू. हर्षल सुद्धा त्याला कारणीभूत आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला, स्फोटातून झाला. ही पत्रिका, ह्या दोन्ही पत्रिका आपल्याला अजित पवारची दुर्घटना दाखवते याच्यामध्ये. आपण आता इथं 3 मार्चच्या पत्रिकेमध्ये येऊ याच्यामध्ये. आता 19 फेब्रुवारी आणि 3 मार्च 3 मार्च आणि 19 फेब्रुवारी ह्या दोन ज्या पत्रिका आहेत, सॉरी 17 फेब्रुवारी, हे दोन्ही पत्रिका ह्या ग्रहणाच्या पत्रिका आहेत. काय म्हणजे ह्या जरी पौर्णिमा आणि अमावस्येच्या पत्रिका असल्या तरी ही ग्रहणाची पत्रिका आहे. कळलं का? तर इथं ह्या पत्रिकेमध्ये सिंह लग्न आहे 3 मार्च 2026 संध्याकाळी 5:08. तर ह्या पत्रिकेमध्ये ग्रहण कुठं झालंय, चंद्रग्रहण झालंय. त्या ठिकाणी चंद्रकेतू युती आहे ना, पौर्णिमा आहे. तर सप्तम स्थानामध्ये मंगळ आणि राहू असे ग्रह आहेत. हे बघा आपण खाली डावीकडे चौकटीमध्ये कुंडलीच्या खाली काय म्हणलंय, काही देशांना युद्धाचा सामना करावा लागणार. कळलं का? आपण हे जे लेख तुम्हाला मी दाखवतो हे दिवाळी अंकातले लेख आहेत. आपण याचं लेखन साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये करतो आणि ऑक्टोबरला अंक प्रकाशित होतो. तर ह्या लेखामध्ये आपण असं म्हटलं, या आता उजवीकडच्या चौकटीमध्ये काय लिहिलं वाचूयात. सप्तमात मंगळवार योगामुळे या काळात काही देशांना युद्धाचा सामोरे जावं लागेल. युरोप, रशिया, युक्रेन, इस्रायल या देशांना युद्धाचा धोका संभवतो. हा काळ राष्ट्रप्रमुख यांच्यासाठी प्रतिकूल राहील. मोठ्या देशांच्या प्रमुखांची निवृत्ती किंवा गच्छांत या काळात होण्याची शक्यता राहील. राष्ट्रप्रमुखांच्या मृत्यूची घटना या काळात संभवते. कळलं का? काय काय झालं तर इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध ह्या काळामध्ये चालू झालं. कळलं का? आणि राष्ट्रप्रमुख म्हणजे त्या इराणचा प्रमुख व्यक्ती मारला गेला. आपण इथं खाली हायलाइट करून लिहिलं राष्ट्रप्रमुखांच्या मृत्यूच्या घटना. तर इथंच आपण या ठिकाणी हा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. काही देश अराजकतेच्या उंबरठ्यावर उभे राहतील. राष्ट्रप्रमुखांच्या विरोधात मोठी हिंसा निर्देशन होईल. याच काळात बघा, याच्या आधीच्या काळामध्ये नेपाळमध्ये पण क्रांती झाली, तिथं त्या ठिकाणी सत्ता पालट झाला त्याच्यामध्ये. तर आपण हा युद्धाचा धोका हा आपण दिवाळी अंकामध्ये वर्तवला होता. आणि देशांची नावं पण याच्यामध्ये आलेली आहेत. रशिया, युक्रेन, इस्रायल पण आपण त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. युद्धाचा धोका संभवतो असं पण म्हटलेलं आहे. तर हीच पत्रिका आपण त्या ठिकाणी पुढंच त्याच महिन्यातलं आपण आधीच जे ग्रहण झालंय 19 फेब्रुवारीचं 17 फेब्रुवारी, इथं सुद्धा काय झालंय बघा. या ग्रहणाच्या पत्रिकेमध्ये मेष लग्न आहे आणि सप्तमामध्ये मंगळ प्लुटो आहे. 8व्या स्थानात रवी, चंद्र, राहू आणि ग्रहण 8व्या स्थानात झालेलं आहे. पण मंगळ प्लुटो हा त्या ठिकाणी सप्तमात आहे. तर इथं पण आपण असं म्हटलंय की
राजकीय नेते किंवा त्यांच्या मृत्यूच्या घटना या काळामध्ये संभवतात. तर इथं सुद्धा आपण राजकीय व्यक्तींचा मृत्यू हा आपण त्या ठिकाणी 17 फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी म्हटलेला आहे. तर ही सुद्धा मंगळपूर्ण सप्तमात असल्यामुळं हे सुद्धा त्या ठिकाणी इथं युद्धाची परिस्थिती तुम्हाला इथं बघायला मिळेल. इथं आपण खाली सुद्धा उल्लेख केलेला आहे की वायू तत्वाच्या राशीमध्ये ग्रहण होत असल्यामुळे विमान दुर्घटना, जहाज दुर्घटना यातून हानी होण्याची शक्यता जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिन्यात संभवते, असा पण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आता ही जी पत्रिका आहे ही आत्ताची 17 एप्रिलची पत्रिका आहे, या महिन्यातली अमांत कुंडली 17 एप्रिल 2026 5:22 तर इथं बघा याच्यामध्ये काय प्रकार आहे. तर इथं अष्टम स्थानामध्ये अमावस्या होती, शुक्राने युक्त झालेली अमावस्या आहे. काय शुक्राने युक्त अमावस्या झाल्यामुळे आपण काय सांगितलं, राजकीय सामाजिक व्यक्तीबरोबर कला संगीत क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो. तर ह्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आशा भोसले यांचा मृत्यू या काळामध्ये झालेला आहे. आपण खाली सुद्धा असं त्याचा उल्लेख केलेला आहे की अष्टमातील अमावस्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, स्त्री वर्ग, विशेष स्त्री वर्ग, कलाकार यांच्यासाठी प्रतिकूल असून या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूची घटना या काळामध्ये संभवते. तर ह्या काळामध्ये आपल्याला आशा भोसले यांचा मृत्यू ह्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळाला. ही एक मागच्या वर्षीची पत्रिका आपण इथं बघतोय 11 जून 2025 ही कन्या लग्नाची पत्रिका आहे. 11 जून 2025 ह्या पत्रिकेमध्ये बघा एक मंगळ 12व्या स्थानामध्ये आहे, सिंह राशीमध्ये आहे. नंतर त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अमावस्या पौर्णिमा जी झाली 3ऱ्या स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये पौर्णिमा झालेली आहे. तर इथं आपण याचा जो उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये आपण राऊंड केले उजवीकडं. या काळामध्ये मंगळ व्याध 12व स्थान हे विमानाच्या संदर्भात दुर्घटना आपण वर्तवलेली आहे याच्यामध्ये. तर इथं आपण असं लिहिलंय, या काळामध्ये मोठ्या राजकीय व्यक्ती, पोलीस, मिलिटरी यांचे अपघात किंवा घातपात यांच्यावरती प्राणघातक हल्ला संभवतो. खाली पण आपण लिहिलंय त्या ठिकाणी राजकीय व्यक्ती किंवा प्रमुख व्यक्ती प्रधानचे राजकीय मृत्यू किंवा मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. आणि त्याच्या खाली आपण इथं खाली लिहिलंय मोठे विमान अपघात किंवा हवाई हल्ले या काळात संभवतात. तर इथं ह्या काळामध्ये अहमदाबाद विमान दुर्घटना झाली गुजरातची जूनमध्ये. त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री रुपानी यांचा मृत्यू या काळामध्ये झालेला आहे. तर सिंह राशीमधला मंगळ हा राजकीय व्यक्तींचा मृत्यू, विमान दुर्घटना याच्याशी ते त्याचा कारकत्व त्या ठिकाणी संबंधित आपण वर्तवलेला आहे. त्याच वर्षातलं मागच्या वर्षीतलं 14 एप्रिलची पत्रिका ही मेष संक्रमणाची, म्हणजे सूर्य मेषेमध्ये प्रवेश करताना ही पत्रिका आपण मांडली होती. तर ह्या काळामध्ये त्या ठिकाणी ह्या इथं बघा मंगळ 6व्या स्थानामध्ये आणि प्लुटो 12व्या स्थानामध्ये आहे. तर ह्या काळ इथं आपण काय वर्तवलं, तर प्लुटो आणि मंगळ यांचा प्रतियोग 6 आणि 12 स्थानातून झालेला आहे. जेव्हा 6व्या स्थानातून योग होतो किंवा 12व्या स्थानातून असा प्रतियोग होतो त्यावेळेला आपण 6वं स्थान हे अतिरेकी कारवायांचं आपण संबोधलं जातं. तर आपण ह्या उजव्या बाजूला जे त्या ठिकाणी चौकट केली याच्यामध्ये असं लिहिलं होतं, पोलीस मिलिटरीसाठी हा काळ प्रतिकूल असून पोलीस यांना हल्ले होतील, गुन्हेगारी वाढेल, अतिरेकी कारवाया संभवतात. इथं आपण काश्मीरचा विशेष उल्लेख केलेला आहे. काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली या ठिकाणी स्फोटक घटना संभवतात, महत्वाच्या इमारती यांच्यावरती हल्ले होतील, भूकंप, स्फोटक घटनामुळे घरांची पडझड होईल. इथं आपण हा लेख आपण मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकातला आहे. आणि ह्या वेळेला आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी पहलगाममध्ये इथं ऑपरेशन सिंदूर सारखी घटना झाली. अनेक त्या ठिकाणी आपल्या भगिनीवरती हल्ले झाले, त्या ठिकाणी त्यांचं सिंदूर पुसलं गेलं, तर तिथं विधवा झाल्या स्त्रिया अनेक त्या ठिकाणी. तर इथे याचं बाकीच आपण या ठिकाणी केलं होतं की बा या काळामध्ये अतिरेकी दुर्घटना होतील, विशेष करून काश्मीरचा उल्लेख याच्यामध्ये आहे, हा महत्वाचा आहे. तर इथं मंगळ प्लुटो प्रतियोग हा अतिरेकी दुर्घटनेसाठी, अतिरेकी कारवायासाठी महत्वाचा इथे ठरलेला आपण या ठिकाणी बघतो. तर अशा अनेक आपल्याकडे त्या ठिकाणी गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये पौर्णिमा, अमावस्या, ग्रहणाच्या पत्रिका बघून आपण त्या ठिकाणी वर्तवू शकतो. आज जे आपण त्या ठिकाणी कारकत्व सांगितले त्याचा विचार करून देशांच्या राशी, चरसंक्रमण कुंडल्या, अमावस्या आणि पौर्णिमा यांचा विचार करून त्या ठिकाणी आपल्याला चांगलं भाकीत वर्तव येतात.
तर आपण त्या ठिकाणी याच्यामधून जर आपल्याला जर काही शिकायला मिळालं असेल तर त्या ठिकाणी तर आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. एक अभ्यास म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रयास मी आपल्या समोर केलेला आहे. तर आपण या ठिकाणी मला संधी दिली बोलायची, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान आणि ओघवत्या भाषेत सांगितलं. विषय तसा क्लिष्ट वाटला पण खूप इंटरेस्टिंगही आहे. खरंच धन्यवाद. सर खूप छान झालं सर. थँक्यू मारटकर सर थँक्यू मारटकर सर खूप सुंदर झालं तुमचं थँक्यू lecture. थँक्यू धन्यवाद. हा मी लेट केलं पण बघितलं तर मेसेज आता म्हणजे ओके. 15 मिनिटं लेट झाला. ठीक आहे, छान होतं एकदम. अच्छा ओके थँक्यू. हा. सर खूप सोप्या भाषेत सांगितलं आपण ओके थँक्यू. आणि इतकं डोक्यात बसलं ना की छान आहे. म्हणजे कसं करू शकतो आपण मेदिनी ज्योतिषाचा फलादेश हे करेक्ट. खूप छान कळालं. आता आपण दोनच धन्यवाद विषय सर. घेतले, पर्जन्य आणि हा इतर. हो. त्याच्यामध्ये आपल्याला शेअर मार्केटचं पण विवेचन करता येतं. इतर पण काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, राजकारण आहे, निवडणूक आहे. तर मला एक सांगायचं राहिलंय. एक सांगू का काय काय नाव? बोला हो बोला सर, नक्की बोला सांगा सर, सर. हा. बोला. ते बऱ्याच वेळेला एक मेदिनी ज्योतिष म्हणजे राजकीय ज्योतिष असा एक गैरसमज आहे बऱ्याच मोठा त्या ठिकाणी. तर मेदिनी ज्योतिष म्हणजे राजकीय ज्योतिष नव्हे. तर हल्ली काय होते, राजकीय लोकांच्या भविष्य सांगितलं म्हणजे तो मेदिनी ज्योतिष असं एक समज झालेला आहे. तर अनेक लोक त्या ठिकाणी आपण युट्यूबवरती बघतो की ह्या राजकारण्याचं भविष्य सांगतात, त्याचं सांगतात, मोदींचं सांगतात, योगींचं सांगतात. मग पुढे ते अगदी ठोकून देतात. 400 जागा येतील, 500 जागा येतील किंवा ते अतिशय त्या ठिकाणी मर्यादित गोष्टी आहेत. तर राजकीय व्यक्तींचं भविष्य सांगणं हा म्हणजे मेदिनी ज्योतिष नव्हे. तर राजकीय ज्योतिषांच्या मुळात पत्रिका नसतात व्यक्तींच्या. त्यांच्या सगळ्या पत्रिका तुम्ही जर बघितल्या इंटरनेटवरती, सगळ्या दुपारी 12च्या पत्रिका असतात. तर ह्या जर याच्यावरून तुम्ही जर अभ्यास करत असाल तुमचं सगळं चुकतं. कारण एखादी पत्रिका तुम्ही तुळ लग्नाची मांडली आणि एखादी मीन लग्नाची मांडली तर त्याच्यामध्ये होणाऱ्या युगाचा अतिशय उलटा परिणाम होतो. त्याच्या दशा वेगळ्या असतात, त्या ठिकाणी वेगळ्या घटना होत असतात. त्यामुळं जे काय आपलं आता जे सगळा प्रकार चाललेला आहे, आणि बऱ्याच वेळेला काय होतंय की हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोललं की असं वाटतं की हा इंटरनॅशनल ज्योतिष आहे असं वाटलं होतं. त्यामुळे ते मेदिनी ज्योतिष म्हणजे राजकीय भाकीत नव्हे. राजकीय व्यक्तींचा भाकीत करणं म्हणजे मेदिनी ज्योतिष नाही, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये सगळ्या थापा मारण्याचा प्रकार असतो. निवडणुकीच्या ज्योतिषामध्ये पण अतिशय त्या ठिकाणी मर्यादा असतात. त्याच्यामध्ये आता आपण बघताय या ठिकाणी असं म्हणू शकतो की आता होणाऱ्या निवडणुका कशा होतील. समजा त्या ठिकाणी आपण ह्या ज्या पत्रिका बघितल्या त्याच्यामध्ये दशमस्थान चांगला असेल तर तो काळ सत्ताधारी पक्षाला चांगला यश देणार असेल. चतुर्थ स्थान बल असेल तर आपण विरोधी पक्षाला चांगला असेल एवढं सांगू शकतो. पण व्यक्तीच्या पत्रिकेवरून काहीतरी भविष्य सांगणं, तो पंतप्रधान होईल, तो मुख्यमंत्री होईल, त्या ठिकाणी आता अतिशय काही स्पर्धा चालवली आहे, त्याच्यामध्ये काही अर्थ नसतो. हे लक्षात घ्या की राजकीय व्यक्तींचं ज्योतिष सांगणं याला मुळात पत्रिका बरोबर नसतात. आणि अशा चुकीच्या पत्रिकेवरून काहीतरी त्या ठिकाणी अनेक लोक तारे तोडत असतात. त्याच्यामधून त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या गोष्टी चालू असतात. चुकून त्या ठिकाणी ते काही लोकांचं बरोबर येऊ शकतं, पण त्याला हा त्या ठिकाणी खरा आधार नाहीये, शास्त्रीय आधार नाहीये. तुम्हाला त्याच्यामध्ये त्याची खरी पत्रिका मिळत असेल तुम्ही त्याचं परीक्षण करू शकता. पण त्या ठिकाणी तुम्हाला पक्षांच्या पत्रिका असतील, व्यक्तींच्या पत्रिका असतील, हे अतिशय त्या ठिकाणी मर्यादित असतात, खोट्या पत्रिका असतात. अनेक व्यक्तींच्या आता ममता बॅनर्जी 54ची पण पत्रिका आहे, 55ची पण पत्रिका आहे, हे काही खरं नसतं. त्यामुळे त्याच्यावरून काहीतरी भाकीत करणं हे त्याला मेदिनी ज्योतिष म्हणत नाही. तर तुम्हाला आता जे आपण तांत्रिक गोष्टी ज्या सांगितल्यात त्याच्यावरून जर तुम्ही काही गोष्टी सांगत असाल तर त्याला आपण मेदिनी ज्योतिष म्हणू. शास्त्रीय त्या ठिकाणी आधार असला पाहिजे, एवढं सांगायचं होतं. धन्यवाद. हो, परत घ्या धन्यवाद सर. एकदा. तर परत हो. एकदा सरांचं ठेवा. हा हो हो, ओके. होय खूप होय छान होय, केलं नक्की काम नक्की तुम्ही. नक्की. नक्की नक्की ओके, नक्की. खूप छान जकादर केलं सर, तुम्ही काम. जकादर सरांना काय निरोप, काय आभार. हो बोलतो. गंमत सर अशी आहे की हो. वक्त्यांनीच अध्यक्षाची भूमिका पार पाडलेली आहे बऱ्याच वक्त्यांनी. त्यामुळे वक्ते आता अध्यक्षांनी बोलावं की नाही असा प्रश्न नाही माझ्या नाही, म्हणून तर मी तुम्हाला मुद्दाम आठवण केली की तुम्ही सरांना आठवण केली, बोलायचंय, पण सरांना बोलायचंय. वक्ते इतके हे झाले होते, उत्सुक झाले होते की या ठिकाणी या कार्यक्रमाला अध्यक्ष आहे की नाही हेच माहित नव्हतं त्यांना. नाही नाही, मी म्हणून तर उल्लेख केला, म्हणलं त्याला सरांना त्यांचा अभिप्राय घ्या. खूप एक छान मिनिट एक केलं मिनिट सर. माझ्याकडनं अन्वदान एक चूक झाली आहे. माझ्याकडून एक चूक झाली की मी अध्यक्ष आमचे लाडके सरांचा मी तो उल्लेख राहिला माझ्याकडून, क्षमस्व त्याबद्दल. तर आपल्या आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आहेत विजय जकातदार सर. सरांना मी विनंती करेन की सर आपण आपलं त्याच्यावर आजच्या व्याख्यानावर आपण व्यक्त व्हावं. धन्यवाद. मला नमस्कार. मारटकर हे माझे अतिशय परम मित्र आहेत, आमचे चांगले मित्रत्वाचे नाते आहेत आणि ते एक हाडाचे शिक्षक आहेत. मुख्य म्हणजे
आणि त्यामुळे शिक्षकाच्या भूमिकेतनं मेदिनी ज्योतिषाचा अभ्यास कसा करायचा याचा संबंध म्हणजे सिद्धांत संहिता होरा इथून सुरुवात करून त्यांनी अगदी संवत्सर फलकुंडली, नंतर राशी प्रवेश, ग्रहणाच्या पत्रिका, नंतर 12 भावांचा विचार, ग्रहांचा विचार, नंतर कुर्मचक्रपणा कसं मांडायचं, काय करायचं, एक संपूर्ण आलेख आज विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने पटक केला. मुख्य म्हणजे मेदिनी ज्योतिष ही शाखा जी आहे ती मुळात का चालू झाली हो, तर ती पर्जन्य, दुष्काळ आणि भूकंप त्यांनी आता त्यांच्या नंतरच्या मनोगतात जे व्यक्त केलं त्याच्यावरतीच मी बोलणार होतो, पण त्यांनी ते व्यक्त केल्यामुळे मला आनंद झाला. कारण का की आजकाल लोक क्रिकेट आणि देशाच्या राष्ट्राच्या पत्रिका, ज्या पत्रिकेबद्दल निश्चित माहित नाही अशावरती भविष्य वर्तवलं जातं. इट्स अ रिस्क अनालिसिस आहे ते रिस्क अनालिसिस लोक करत असतात आणि त्याच्यावरती पुष्कळ वेळा प्रसिद्धी मिळण्यासाठी करत असतात. कुंडल्या निवडणुकांमध्ये लोकांच्या निश्चित कुंडल्या माहीत नसतात. अशा वेळेस पाऊस, युद्ध, दुष्काळ यासाठी वराहमिहिरचऱ्यांनी, माझ्याकडे एक 90 वर्षाचं पुस्तक आहे, मारटकर 90 वर्षापूर्वी पब्लिश झालेलं पुस्तक आहे. ज्योतिर्माला ग्रंथाने पुष्कळ मेदिनी राष्ट्रज्योतिष, लेखक रामनारायण म्हणून आहेत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये रामनारायण लेखकाने संबंध हा जो आता तुम्ही विचार मांडलेला आहे हा सगळा विचार त्याच्यामध्ये 90 वर्षापूर्वी केलेला आहे, ग्रहणाचा याचा. इव्हन त्यांनी वराहमिहिरचं जेव्हा पुष्कळ वेळ ज्येष्ठा नक्षत्रातनं धूमकेतूचा विचार पण त्यांनी केलेला आहे, धूमकेतूचा. आणि धूमकेतूच्या विचारात कसं आवर्षण पडतं ज्येष्ठा नक्षत्रात किंवा सप्तर्षींच्या वेळी जर धूमकेतू स्पर्श झाला तर ते, किंवा फॉरेनचे काही लोक त्यांनी आहेत ते 3 फॉरेन ज्योतिषी आहेत, हर्मिस, कार्डन आणि झडकीर, यांनी पण मेदिनी ज्योतिषावरती अभ्यास करून बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. असंही त्यांनी त्यांचे पण काही उल्लेख या ठिकाणी केलेले आहेत. मला असं वाटतं की मेदिनी ज्योतिष हे जे आहे हे देशाची कुंडली, अचूक जन्मकुंडली असली तरी ती प्रतिकात्मक असते आणि त्यामुळे शक्यता, निर्णयापेक्षा शक्यता सांगणं ही भूमिका मेदिनी ज्योतिषाला जास्त चांगली आहे. आणि भविष्य कथनात आपल्याला काही वेळा ठामपणा आवश्यक वाटतो, पण तो जबाबदारीने सांगणं. आणि मला साधारणतः मी बघितलेलं आहे की मारटकर हे अत्यंत जबाबदारी पद्धतीने भविष्य वर्तवत असतात. त्यांनी अमुक पक्ष जिंकणारच किंवा जिंकणार यापेक्षा त्याला शक्यता काय आहे ही शक्यता सांगणं हे भाग महत्वाचं आहे. तिथं मनोरंजनापेक्षा शास्त्राला महत्व जास्त देतात आणि तो विचार मला मारटकरांचा नेहमीच वाटतो. म्हणजे अचूकतेपेक्षा ट्रेंड हा महत्वाचा आहे आणि मेजर घटना सांगणाऱ्या घटनांचं कल दाखवतो ही भूमिका आपल्याला या ठिकाणी मारटकरांच्या भाषणातून दिसते. आणि मला असं वाटतं की कुठल्याही प्रसिद्धीपेक्षाही अभ्यासाची रूपरेषा कशी करायची त्याचं आज सुंदर विवेचन मारटकरांनी केलं. आणि हे विवेचन जे आहे हे विवेचन माझ्या दृष्टीने आज खरोखरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक चांगलं होतं. म्हणजे मी त्याला थोडंसं असं म्हणेन की पाऊस हे हवामानशास्त्र आहे, अर्थस्थिती हे अर्थशास्त्र आहे, निवडणुका हे समाजशास्त्र आहे, तर मेदिनी ज्योतिष हे एक संकेतशास्त्र म्हणून आपण याला आज या ठिकाणी म्हणू शकतो. इथं संकेत दाखवले जातात आणि आपल्याला भविष्याचा आरसाही दाखवला जातो, पण त्या आरसात दिसणाऱ्या प्रतिमेला अंतिम सत्य समजणं याच्यापेक्षाही त्याला शास्त्र समजणं ही भूमिका घेतली तर आपलं हे जास्त चांगलं होईल. आजचं भाषण हे अत्यंत प्रभावी झालं, संतुलित झालं. आणि मी आणखी मारटकर की माझे मित्र असून सुद्धा एक विद्वत्तापूर्ण असं झालं, त्याबद्दल मी आमच्या चारही संस्थांतर्फे आपलं अभिनंदन करतो. आणि थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. सर मारटकर सर. हा. नमस्कार सर, गोसावी बोलतोय, नाशिक. नमस्कार, बोला. सर, आणि सगळ्यात विशेष अभिनंदन तुमचं की खरातन बद्दल तुम्हीच पहिले एकमेव ज्योतिष जे आहात की तुम्ही प्रतिक्रिया दिली, बाकी कोणत्याही ज्योतिषाने प्रतिक्रिया दिली नाही. त्याबद्दल तुमचे विशेष आभार. धन्यवाद. आम्ही हिंदू महासभेतर्फे केले, पण तुमची आपल्या ज्योतिष मंडळातर्फे तुम्ही एकट्यानेच केलं निषेध, बाकी कोणीच नाही केला. मी तो ग्रुपवरती पण मांडला होता. त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन. थँक्यू. परत ठेवा जकात सर, परत ठेवा एक ते लेक्चर सरांचं. नक्की. खूप छान झालं. मी मुंबईवरनं बोलते. हो. ठीक आहे. अच्छा.
तर आता आपली व्याख्यानमाला समारोपाकडे येत आहे. सर, पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. पुन्हा आपल्याला नक्की आम्ही बोलवू नवीन काही विषय या मैदिनीमधलाच. आणि जकात थोडं माझ्याकडनं आज काही गोष्टी राहिल्या, मनात राहिल्या, पण त्या क्षमस्व. आज आपण आता इथे व्याख्यानमाला समारोप आजची संपलेली आहे असं मी जाहीर करतो. सर्वांचे आभार. असंच भेटत राहूया आणि ज्ञान वाटत राहूया. धन्यवाद. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मारटकर, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जरा धन्यवाद. भेट झाली, भेटू बरं एकदा. वाटलं. भेटूया. बरं. छान झालंय गण, उत्तम. हो, Very good. भेटू एकदा. थँक्यू. थँक्यू. तुम्ही असल्यामुळे चांगलं झालं असेल कदाचित. धनंजय बंद हो, तुमच्याकडनं लिव बंद कर, करा. लिव. आज प्रसन्न दिसला नाही धनंजय. हो, नाही, त्यांच्याकडे काही कार्यक्रम आहे मला नाही, ते म्हटले होते. ठीक आहे. एक मिनिट हा. चल, वेळ लागतो. जमतंय का? हो, झालं. होतंय. हा, बरं. मला एक दुसरा कार्यक्रम अटेंड करायचा आहे परत. ओके सर, धन्यवाद. नाही तर सुटेल सांगा. नाही, झालं. धन्यवाद सर. थँक्यू. नाही बंद झालं. धनंजय, बंद नाही झालं सगळं रे. तिकडनं मीटिंग ऑफ कर ना. मी करू एंड मीटिंग फॉर ऑल.